भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे येथील बंड येथून सायंकाळी 7 वाजता 1,02,228 क्युसेक तर दौंड येथून 98,840 क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता। गेल्या 53 दिवसात 32 टीएमसी पाणी साठा वाढला आहे। बंड गार्डन येथील विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दौंड येथील विसर्ग मध्यरात्री 1.5 लाख क्युसेकच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचं उजनी धरण व्यवस्थापक सहाय्यक अभियंता प्रशांत माने यांनी दिली। शुक्रवारी उजनी धरण मृत साठ्यातून बाहेर येऊन उपयुक्त पाणी पातळीकडे वाटचाल करणार आहे। सकाळी 10 वाजता बंड गार्डन येथील विसर्ग 1,05,000 क्युसेक वरती पोहोचला होता। दुपारनंतर त्यात थोडी घट झाली। सकाळी बंड गार्डन येथील वाढलेल्या विसर्गाचे पाणी दौंड येथे पोहोचवायला 10 ते 12 तास कालावधी लागणार आहे। रात्री 10 नंतर दौंड विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। दिनांक 26 रोजी शुक्रवारी सकाळी दौंड विसर्ग 1.5 लाख क्युसेक पर्यंत जाण्याचा अंदाज असून गुरुवार दिवसभरात 6% पाणी पातळी वाढली आहे।